मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. आणि तळपतं ऊन आहे. ह्या तळपत्या उन्हातच मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. त्याचं निमित्त असं आहे की पुण्यामध्ये बुक महोत्सव सुरू झालेला आहे. आणि हा बुक महोत्सव कालपासून सुरू झालेला आहे आणि 21 तारखेपर्यंत पूर्ण असणार आहे. तर हा पुणे बुक फेस्टिवलमध्ये तुम्ही नक्की येऊन जावा. इथे तुम्हाला 800 स्टॉल मिळणार आहे. वेगवेगळे पुस्तकं आहे. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी देखील इथं आहे. आणि माझ्या पाठीमागेच बघू शकता की इथे पुणे बुक फेस्टिवल आतमध्ये 800 स्टॉल आहे. इथं असा सेटअप पूर्ण केलेला आहे महाराजांचा. आणि इथून एंट्री गेट आहे इकडनं एक, आणि इकडनं एक गेट आहे. ते तुम्ही तुमचं स्कॅन वगैरे होतं, नंतर आतमध्ये एंट्री होते. आणि इथे दररोज संध्याकाळी वेगवेगळे कार्यक्रम आहेत. त्याचंसुद्धा आहे ना तुम्हाला टाईम टेबल पाहायला मिळेल इथे जर आलाच तुम्ही तर. आणि खूप भारी असा एक्सपिरियन्स तुम्हाला इथं आल्यानंतर येणार आहे. तर मी आतमध्ये जातो आहे. तुम्हालाही देखील दाखवतो की बुक स्टॉल किती प्रकारचे आहेत. चष्मा काढून ठेवतो, खूप ऊन देखील आहे. चला आतमध्ये जाऊया. असं पुणे लिट फेस्ट खूप मोठं असं गेट तुम्हाला पाहायला मिळेल. इथनं स्टार्टिंग झालेली आहे बुकची आणि अशाच शेवटपर्यंत लाईन आहे. पूर्ण एक कप्पे केलेले आहे. असे बुक स्टॉलचे कलेक्शन आहे वेगवेगळे. आणि इथून सुरू झालेले आहेत असं पूर्ण 800 तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळतील इथे वेगवेगळे. आणि इथून तुम्ही बुक खरेदी नक्की करा, कारण इथे अनेक प्रकारचे बुक आहेत. आणि पूर्ण भारतातून पब्लिशर आलेले आहे इथे बुक पब्लिश करायला. तर हे बरेचसे बुक तुम्हाला इथे मिळणार नाही पुण्यामध्ये. तर ते सगळे बुक इथं तुम्हाला पाहायला मिळतील आता सध्या. तर तुम्ही अवश्य भेट द्या. पूर्ण भारतातून लोक इथे आलेले आहे स्टॉलचं प्रकाशन करायला. काहींचे नवीन बुक देखील लॉन्च झालेले आहे. तर नवीन बुक लॉन्च झालेही इथे प्रकाशित केलेलं आहे स्टॉलमध्ये. तर तुम्ही अवश्य या सगळ्यांनी आणि पुस्तकं घेऊन जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पुस्तकावरती 50% डिस्काउंट आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही बुक जरी घेतलं तर 50% डिस्काउंट इथे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आणि तुम्ही जेवढे जास्त बुक घेताल तेवढं तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे जास्तीत जास्त. आणि जर तुम्ही एका स्टॉलमधून जास्त पुस्तकं घेतली तर तिथे तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळेल. आणि जर तुम्ही सेपरेटली एका स्टॉलमधून एक बुक घेतली तर 50% डिस्काउंट मिळेल. खूप भारी एक्सपिरियन्स आहे पुस्तकांचा. मी देखील घेतलेला आहे. माझ्याकडे मृत्युंजय ही कादंबरी नव्हती, ती मी कादंबरी आज घेतलेली आहे. मला देखील 50% डिस्काउंट मिळालेला आहे. तर इथे येऊन तुम्ही अवश्य बुक घ्या. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आता बघा, पुणे सिटीतून नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक आली बरं का बुक खरेदी करण्यासाठी. आणि ज्यांचे स्टॉल आहे ते पूर्ण भारतातून आलेले आहेत. भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत. मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू सगळ्या प्रकारच्या भाषेमध्ये तुम्हाला बुक पाहायला मिळतील. आणि अनेक वेगवेगळ्या ठिकाणांची वेगवेगळी भाषा, वेशभूषा देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि हा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊन जा नक्की. तुमच्या आठवणीत देखील राहील. आणि तुम्ही पुस्तक खरेदी केलं तर ते तुम्हाला आयुष्यभर पुस्तक आहे ना वेगवेगळ्या पुस्तकातून ज्ञान तर येतंच, पण ज्ञानातून आलेला काही ज्ञान मिळालं तर त्यातून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा तुमच्या वैयक्तिक लाईफमध्ये देखील त्याचा फायदा होईलच. या नक्की या, बुक खरेदी करा. मी गेले 1 तासापासून फिरतोय आणि 1 तासापासून पूर्ण स्टॉल मी फिरलो आहे. आणि तरीही अजून स्टॉल माझे पाहून झालेले नाही पूर्ण. एवढे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथे लागलेले आहे. आपण जाऊया. सध्या हे बघा इथे समर पब्लिकेशनतर्फे इथे लावलेला आहे स्टॉल. आणि इथे सर्व भाषेमध्ये पुस्तक पाहायला मिळतील. पार्वती, समर असे अनेक प्रकारचे पुस्तकं आहेत जे तुम्ही इथून खरेदी करू शकता. आणि खूप चांगल्या डिस्काउंटमध्ये तुम्हाला हे पुस्तकं पाहायला मिळतील. पूर्ण एक आठवडा इथे पुस्तकांचा स्टॉल लागणार आहे. तर तुम्ही अवश्य इथून घ्या, कारण हे सर्व पुस्तकं तुम्हाला एका ठिकाणात मिळणार नाही. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणावरून घ्यावं लागते. तर इथे तुम्हाला सर्व पुस्तकं मिळून राहिली. बघा, धर्म, राधाकृष्णांचे, आणि सर्व लँग्वेजमध्ये आहे. असं नाही की एकच लँग्वेजमध्ये. महाराजाधिराज, समर आणि खूप प्रसिद्ध असे लेखक आहेत, त्यांचे हे पुस्तक इथे लावलेले आहेत. तुम्ही अवश्य या सर्वांनी. आणि
घेऊन जा. बघा मराठीत देखील आहे आणि इंग्रजीमध्ये देखील आहे. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही वाचण्यासाठी सॅटिस्फाईड असाल त्या लँग्वेजची पुस्तकं इथं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे सर्व टीम बसलेली आहे, अशी आमची ही टीम आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आहेत आणि पुस्तकांवरती चांगला डिस्काउंट देखील आहे, त्यामुळे कमी किमतीत तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. चला अजून पुढे जाऊया. तर मंडळी कधी येत आहे मग पुणे बुक स्टॉलला भेट देण्यासाठी? हां, पूर्ण एक आठवडा आहे बरं का. या एका आठवड्यामध्ये तुम्हाला खूप भारी एक्सपिरियन्स येणार आहे. त्यामुळे तुम्ही ना नक्कीच पुणे बुक स्टॉलला 21 तारखेपर्यंत अवश्य भेट द्या आणि पुस्तक घेऊन जा. आणि आपल्या लहान मुलांसाठी देखील इथे ॲक्टिव्हिटी होत असतात. त्या ॲक्टिव्हिटी देखील ना तुम्ही इथं येऊन एन्जॉय करू द्या मुलांना. खूप भारी ॲक्टिव्हिटी आहे, दररोज आहे, डेली आहे. दररोज येऊन जावा. ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी वेळ इथं द्या आणि ज्यांच्याकडे वेळ नसेल त्यांनी वेळात वेळ काढून या, पण या अवश्य, कारण हा भारतातील सगळ्यात मोठा बुक स्टॉल आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे जर तुम्ही जे पाहता चिल्ड्रन कॉर्नर म्हणून आहे, इथे लहान लहान मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, फन ॲक्टिव्हिटी आतमध्ये असतात आणि इथे भरपूर लहान मुलं एन्जॉय करता येतात. आज सुट्टी असल्यामुळे भरपूर लहान मुलं आलेली आहे आणि हा दररोज असणार आहे. तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना इथे घेऊन या आणि त्यांच्यासोबत फन ॲक्टिव्हिटी करा. त्यांना 100% सांगतो खूप भारी वाटेल. एकदा तरी घेऊन या तुम्ही, एकदा तरी. तर मित्रांनो, इथला इव्हेंट तुम्ही एन्जॉय करून थकलात, तिथले बुक स्टॉल बघून तुम्ही थकलात आणि आता तुम्हाला FC कॉलेजमधनं बाहेर पडायचं आहे, तर चिंता करू नका. हे बघा इथे माझ्या पाठीमागे सर्वांसाठी मोफत वाहन व्यवस्था आहे. म्हणजे इथून थकलात तर तुम्हाला आहे ना FC रोडपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील वाहने एवढी सुविधा केली. तर या नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा कार्यक्रम. हे बघा मित्रांनो, मी तर डायरेक्ट ना 5 किलोची पिशवी भरूनच पुस्तक घेतलेत. आता पुस्तक घेतलेत आणि 5 किलोसाठी पिशवी पण घेऊन आलोय. मग घेऊन जायचं तर ना डिस्काउंट आहे ना एवढा, तर मग पुस्तकाचं काय 5 काय 10 किलो वजनाची पण पिशवी घेऊन जायची. पुस्तकं घ्यायची राव, अभ्यास करायचा मस्त. आणि तुमचे सर्व स्टॉल फिरून झालेत आणि आता इथून तुम्ही बाहेर पडला तर पुणे बुक फेस्टिवलनं हे देखील काळजी घेतली की तुमचं धन्यवाद करायचं आहे. तर धन्यवाद पुणेकर. पुढल्या वर्षी डिसेंबर 2026ला नक्की भेट द्या. नक्की.